आंध्र प्रदेशातील कर्मचेदू नावाचं छोटंसं गाव. या गावाच्या कडेला उभं असलेलं छोटंसं घर, हेच घर होतं राजलक्ष्मी यार्लागड्डा राजीचं. घराची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील शेतकरी, त्यांचे खांदे कर्जाच्या ओझ्याने कायम झुकलेले, पण नजर नेहमी पुढे. आई घर सांभाळणारी गृहिणी. तिचा हात खर्च जपण्यात इतका कसून होता की तिने पोटाला चिमटा काढून हजारो रुपयांची बचत केली होती. त्या दोघा आईबापांचं एकच स्वप्न होतं, मुलगी शिकली पाहिजे, तिने आमचं दुःख संपवलं पाहिजे. राजी लहानपणापासूनच वेगळी. गावातल्या इतर मुली खेळायला जाताना ती तासनतास पुस्तकात बुडालेली असायची. तिच्या वहीच्या पानात केवळ अभ्यासाची अक्षरं नव्हती, त्यात तिचं भविष्य होतं. तिच्या वडिलांच्या कपाळावरच्या चिंता मिटवण्याचं स्वप्न होतं. रात्री लाईट गेल्यावर टॉर्चच्या मंद प्रकाशात वडील शेतातील कर्जाचे आकडे मांडायचे. तेव्हा राजीच्या मनात एकच शपथ दृढ व्हायची, मी परत येईल, पण यावेळी कर्ज फेडायला, दुःख नाही तर कायमचे समाधान घेऊन. राजी मोठी झाली तसं तिच्या आयुष्यात अमेरिकेत जाण्याचा योग आला. अनेक प्रयत्न, अनेक परीक्षा, इंग्लिश भाषेचा अडथळा, शेजाऱ्यांचे टोमणे, पोरीला एकटीला इतक्या दूर कशाला पाठवताय, या सगळ्याला तोंड देत तिने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये प्रवेश मिळवला. हा प्रवेश केवळ एका संस्थेतला नव्हता, तो एका नवीन आयुष्यातला प्रवेश होता. आईला विचारलेला तिचा प्रश्न आणि आईचं उत्तर तिच्या मनात कोरलं गेलं. अम्मा, मी अमेरिकेला गेले तर तुम्हाला वाईट वाटेल का? तू जेव्हा उंच उडशील ना तेव्हा आमचं मस्तक उंच होईल, असं आईने उत्तर दिलं. राजी विमानतळावर उभी होती. तिच्या साध्या पेहरावात मोठे स्वप्न दडलेले होते. तिने मागे वळून पाहिलं. आई वडील तिथे नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातील अपूर्ण स्वप्न तिच्यासोबत होते. ती विमानात बसली आणि तिचे शरीर टेक्सासला निघाले, पण ती मनाने तिच्या आईबाबांसोबतच राहिली. राजी टेक्सासला पोहोचली. A-Man युनिव्हर्सिटी, कॉर्पस क्रिस्टी कॉलेजचं आयुष्य कठोर होतं. एकीकडे लायब्ररीत रात्रभर अभ्यास, दुसरीकडे खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम नोकरी, एकाच वेळी 2 शिफ्ट्स, जेणेकरून घरी पैसे पाठवण्यासाठी काहीतरी वाचवता येईल. कधी कधी भूक लागायची, पण तिच्या चेहऱ्यावर कायम आशेचा उजेड असायचा. तिने कधीही कोणाला स्वतःचा संघर्ष जाणवू दिला नाही. ती मित्रमैत्रिणींमध्ये प्रेमाने ओळखली जायची. राजीचा संघर्ष केवळ अभ्यासाचा नव्हता, तो वेळेचा होता. तिला लवकर पदवी मिळवून नोकरी हवी होती, जेणेकरून शिक्षणावरील कर्ज फेडता येईल आणि आईवडिलांना मदत करता येईल. या धावपळीत तिने अनेक गोष्टींकडे डोळे झाक केली, आहार, झोप आणि विशेषतः आरोग्य. जेव्हा तिच्या मैत्रिणी वीकेंड पार्टीबद्दल बोलायच्या तेव्हा ती हसत म्हणायची, मला झोपेत पार्टी करावी लागते. खरे तर तिला झोप लागतच नव्हती. कामाचा ताण आणि अभ्यासाचा दबाव यामुळे तिची झोप उडून गेली होती. काही दिवसांपासून तिला खोकला आणि छातीत हलकेसे दुखणे जाणवू लागले होते. तिच्या मैत्रिणीने तिला एकदा आग्रह केला, राजी, डॉक्टरांकडे चल, तू ठीक नाहीस. इथे हवामान बदललंय, पण तुझा खोकला काही जात नाहीये. राजी मात्र हसत म्हणायची, पदवी मिळाल्यावर थोडा स्ट्रेस येतो, नथिंग सिरियस. इथे डॉक्टरांना दाखवायला खूप पैसे लागतात, मी औषधी दुकानातून काहीतरी घेऊन येते. हे वाक्य तिच्या आर्थिक विचारांचे प्रतिबिंब होते, जे नंतर सगळ्यात मोठं रहस्य ठरले. अखेर पदवीदानाचा दिवस आला, तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. कॅमेरासमोर टोपी हवेत फेकताना तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्या अश्रूंमध्ये आनंद होता आणि त्याचवेळी आठवणी. शेतातील ओल्या मातीचे हात, आईचे फाटलेले पाय, वडिलांच्या डोळ्यातील अपुरे स्वप्न. आता राजीला खात्री होती, माझं जीवन आता बदलणार आहे. मी घरी परत जाणार, पण विजयी होऊन. पदवी मिळाल्यापासून काही आठवड्यानंतर राजीला त्वरित नोकरी मिळवायची होती. H-1B व्हिसा आणि OPTचे आव्हान तिच्यासमोर होते. ती अधिकच शांत झाली होती. हसतमुख राजी पहिल्यांदाच गंभीर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी हरवलं होतं. खोकला आणि छातीतील दुखणे वाढत होते. ती रात्रभर नीट झोपू शकत नव्हती. श्वास घेताना तिला कधीकधी छातीत कसल्या तरी दडपणाची भावना वाटत होती. तिचे हात कधी कधी थरथरत असत. या सगळ्यावर ती एकच उत्तर द्यायची, नोकरी मिळेपर्यंत ही लढाई आहे, मी थकू शकत नाही. तिने अमेरिकेतल्या एका मैत्रिणीला मेसेज केला होता, कधी कधी वाटतं शरीर थकलंय, पण मन थकू देणार नाही. ही थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. नोव्हेंबरचा महिना. तिचा मोठा इंटरव्ह्यू 11 तारखेला ठरला होता. ती रात्रंदिवस तयारी करत होती. तिच्या डायरीत ती शेवटची तयारी लिहित होती. 11 नोव्हेंबर इंटरव्ह्यू, 15 नोव्हेंबर जॉब कन्फर्मेशन, मे बी. डिसेंबर फ्लाईट टू इंडिया, न्यू हाऊस फॉर अम्मा आप्पा. तिची सर्वात मोठी अपेक्षा. शेवटची ओळ लाल पेनाने अंडरलाईन केलेली होती, आय विल रिमूव्ह एव्हरी टीयर फ्रॉम माय अम्माज आईज. 6 नोव्हेंबरच्या रात्री ती एकटी होती.
बाजूला लॅपटॉपमध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन डे 1 ओपन होता. खोली शांतता होती, पण राजीच्या श्वासात जडपणा होता. ती वारंवार खोकत होती. खोकला थांबतच नव्हता. श्वास अडकत होता. पाण्याचा ग्लास धरतानाही तिचा हात थरथरत होता. रात्री 2 वाजता तिने तिच्या मैत्रिणीला मेसेज केला, ब्रीथिंग फील स्ट्रेंज, आय स्लीप नाव, टुमारो आय विल डेफिनेटली गो टू डॉक्टर. हा तिच्या फोनमधील शेवटचा मेसेज ठरला. 7 नोव्हेंबर 2025च्या सकाळी अलार्म वाजला. सकाळचे 7:10 वाजले होते. अलार्म वाजत होता. वेकअप, इंटरव्ह्यू डे. हा आवाज खोलीवर पसरत राहिला, पण राजी उठली नाही. दरवाजावर हलके ठोके, पहिल्यांदा सावधपणे, मग काळजीने, मग घाबरून आणि मग अतिशय जोराने. राजी उठ, आज इंटरव्ह्यू आहे, तुला लवकर निघायचं आहे. राजीची मैत्रीण तिला एकसारखा आवाज देत होती, पण बराच वेळ झाला ती दरवाजा उघडत नव्हती. काही वेळाने मैत्रिणीने दरवाजा उघडला. तेव्हा खोलीत एक विचित्र शांतता होती. जणू वेळ अचानक थांबून राहिला. पलंगावर राजी झोपल्यासारखी पडली होती. तिच्या मैत्रिणीने हलकेच खांदा हलवला, पण तिच्या मनगटावरचा स्पर्श थंडा होता. जणू रक्तप्रवाहच नव्हता. मैत्रीण काही सेकंद जागीच थिजली. तिच्या मनात भीतीची एक थंड लहर पसरली. राजी, उठ ना प्लीज. शेजारी पडलेला फोन अजूनही नोटिफिकेशनने चमकत होता. मॉम कॉलिंग, डॅड कॉलिंग, अलार्म आणि आता फक्त शांतता. मैत्रिणीच्या आवाजात भीती होती. कॉल 911, हरी. मैत्रिणीने 911ला कॉल केला आणि काही वेळानंतर राजीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या नाडीवर हात ठेवला. हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी स्टेथोस्कोप लावला आणि त्यानंतर डॉक्टर जे म्हणाले ते ऐकून सगळे सादरले. मला माफ करा, ती कोणतीही प्रतिसाद देत नाहीये. 7 महासागरापलीकडील तो आघात होता. त्या सकाळी भारतात तिची आई घराच्या अंगणात भांडी धुत होती. वडील शेतात जाण्यासाठी तयार होत होते. त्याचवेळी फोन वाजला. +1 USA. आईनं उत्साहाने फोन उचलला. हॅलो राजी. पण स्क्रीनवर आवाज आला, मॅम प्लीज सीट, वी फाउंड हर नॉट ब्रीथिंग. पोलिसांनी राजीची खबर तिच्या आईला कळवली की ती आता या जगात नाही राहिली म्हणून. त्या क्षणी आईच्या हृदयात धस्स झालं. घरात आक्रोश, हंबरडा आणि निष्ठून गेलेली आशा. पोस्टमॉर्टमच्या अहवालासाठी 3 दिवस लागले. राजीच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला वाटले की तिच्यावर कामाचा किंवा अभ्यासाचा खूप ताण आला असेल किंवा तिला एखादा दुर्धर आजार असेल. पण रिपोर्टमध्ये एक अनपेक्षित वाक्य होतं, कार्डियाक अरेस्ट, दीर्घकाळ उपचार न केलेल्या दुय्यम संसर्गामुळे अचानक हृदय बंद पडणे. डॉक्टरांनी स्पष्ट केलं, राजीला झालेला तीव्र खोकला, सिव्हिअर व्हायरल कफ आणि छातीतील जडपणा ही सामान्य व्हायरल संसर्गाची लक्षणे होती. परंतु तिने यावर उपचार केले नाही. उपचार न केल्यामुळे हा संसर्ग वाढला. या वाढलेल्या संसर्गाने तिच्या हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम केला, ज्यामुळे झोपेतच तिचे हृदय अचानक थांबलं. साधी दिसणारी लक्षणे, खोकला, श्वास जड होणे, छातीत दुखणे, तिच्यासाठी ती जीवघेणी ठरली. 10 दिवसांनी राजीचे पार्थिव लाकडी क्रेटमध्ये भारतात पोहोचले. आईने क्रेटवर हात ठेवला. राजी, तू वचन दिलं होतंस की परत येशील. हो आलीस, पण चालत नाही. वडील थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात पाण्यासोबत एकच प्रश्न होता. आम्ही इतके वर्ष तुझ्यासाठी लढलो, तुला सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि तू एकटी इतक्या दूर वेदनेत होतीस. तू आम्हाला एकदाही का सांगितलं नाहीस? चितेवर आगणे लावण्याआधी वडिलांच्या डोळ्यातून आलेले ते शब्द, आम्हाला माफ कर राजी, आम्ही तुझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. ते ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. समारंभ संपल्यानंतर तिच्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक ओळ सापडली, इफ आय फॉल डोंट लेट माय स्टोरी डाय. विदेशात जाणं सोपं आहे, पण परत येणं नेहमी आपल्या पायांनीच होत नाही. कधी कधी आपले शरीर परत येतं, पण स्वप्न तिथेच राहून जातात. राजीची कथा हेच सांगते की स्वप्नांचा पाठलाग करताना तुमच्या आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष हेच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या स्वप्नांचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकते. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.